जय श्रीराम. रामरक्षा कवच भाग 3. मागच्या भागात आपण पाहिलं की प्रभू रामचंद्रांनी माझ्या कानांचं रक्षण करावं. आजच्या भागात बघूया. घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवंदितः. घ्राणं पातु मखत्राता. मख म्हणजे यज्ञ. घ्राण ज्या यज्ञाचं रक्षण केलं, ज्या रामचंद्रांनी यज्ञाचं रक्षण केलं, त्या रामचंद्रांनी माझ्या नाकाचंही रक्षण करावं. त्या यज्ञामध्ये राक्षस रक्ताची धार सोडत होते, मांस टाकत होते. जिथं घृत पडायचं त्या ठिकाणी रक्त आणि मांस पडत होतं. आणि यज्ञामध्ये सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींची आहुती दिली जाते. मग अशा वेळेस ज्या चांगल्या चांगल्या गोष्टींची आहुती दिल्यावर जो धूर निर्माण होतो, तो धूर नाकासाठी चांगला असतो. आपल्या घरामध्ये सुद्धा एखादा यज्ञ झाला असेल, एखादा होम हवन झालं असेल, तर त्यावेळेस तो धूर 2 दिवस असा छान घर भरून राहतो की नाही. तो वास, त्या वासाने मन प्रसन्न वाटतं, सगळं पॉझिटिव्ह वाटत असतं. आणि म्हणूनच तो जो धूर आहे, तो जो निघणारा धूर आहे, तो प्रदूषणविरहित असतो. आणि असा प्रदूषणविरहित धूर माझ्या नाकासाठी कसा आहे, तो चांगला आहे. म्हणून रामचंद्रांनी माझ्या नाकाचं रक्षण करावं. ज्यांनी त्या मखाचं, ज्या यज्ञाचं ज्यांनी रक्षण केलं आहे, त्या रामचंद्रांनी माझ्या नाकाचंही रक्षण करावं. घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः. ह्या सौमित्रिवत्सलानी म्हणजे लक्ष्मणाने, सौमित्रिवत्सल लक्ष्मण, त्याने जो रामाला अत्यंत प्रिय आहे, अशा सौमित्रिवत्सलाला जो प्रिय आहे, किंवा सौमित्रिवत्सल ज्याला प्रिय आहे, त्या रामचंद्रांनी माझ्या मुखाचं रक्षण करावं. आता भरतावर नव्हतं प्रेम रामचंद्रांचं, भरतावरती खूप प्रेम होतं. राम, लक्ष्मण, सीता हे तिघेजण जेव्हा वनवासाला गेले होते, तेव्हा भरत तिथे आलेला बघून लक्ष्मणाला राग आला. त्याला वाटलं की हे आम्हाला इथून हकलून द्यायला आलेलं आहे. म्हणून त्यांनी चाप बाण सज्ज होऊन त्याच्यावरती वार करण्यासाठी लक्ष्मण सज्ज झालेले. तेव्हा रामचंद्र म्हणाले, नाही लक्ष्मणा, हा तुझा गैरसमज आहे. भरत असा वागणार नाही. एवढं प्रेम, एवढा विश्वास भरतावरती होता रामचंद्रांचा. पण मुखम सौमित्रिवत्सलः, सौमित्रिवत्सलाच्या मुखावरचे भाव, चेहऱ्यावरचे भाव तरंग बघून रामचंद्रांना त्यांचा चेहरा बघून त्यांच्या मनामध्ये काय आहे हे समजत होतं. गीत रामायणामध्ये उल्लेख आहे, चला राघवा चला पाहण्या जनकाची मिथिला. त्यावेळेस इतकं लक्ष्मणाला सुद्धा एवढा त्याच्या चेहऱ्यावरती हावभाव होते की मला बघायचे मिथिला. हे भाव रामचंद्रांना दिसत होते. लक्ष्मणाच्या मनामधले आलेले सगळे राग, प्रेम, ह्या सगळ्या भावना रामचंद्रांना कळत होत्या. म्हणून मुखम सौमित्रिवत्सलः. आणि म्हणून जसं लक्ष्मणाचा चेहरा तुम्हाला वाचता येतो, तसंच माझ्या चेहऱ्यावरती सुद्धा जे भाव आहेत, भीती आहे, प्रेम आहे, आनंद आहे, दुःख आहे, ह्या सगळ्या भावना तुम्ही वाचा. ज्या वेळेस माझा चेहरा त्या भावनांनी असेल भरलेला, त्यावेळेस तो तुम्ही वाचा आणि माझ्यावरती अनुग्रह करा, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून मुखम सौमित्रिवत्सलः, अशा या सौमित्रिवत्सलावर अत्यंतिक प्रेम असलेल्या प्रभू रामचंद्रांनी माझ्या चेहऱ्याचं रक्षण करावं. यानंतर येतं जिह्वां विद्यानिधिः पातु. विद्या आणि जिव्हा म्हणजे विद्या आणि जिव्हा, ह्या 2 गोष्टी हातात हात घालून कशा चालतात बघा. ज्या माणसाला विद्या म्हणजे विद्येचं उलटं केलं तर द्यावी असं होतं. म्हणजे ज्या माणसाकडे विद्या आहे त्यांनी ती सतत द्यावी, देत राहावी. आणि ती कशी देणार? जिव्हेनी. जो विद्येचा अधिपती आहे, अशा रामचंद्रांनी माझ्या जिव्हेचं रक्षण करावं. आणि विद्या आणि जिव्हा, विद्या आपण देणार जिव्हेनी, जिव्हेच्या मदतीनं आपण बोलणार. ती जिव्हा माझी स्पष्ट आणि स्वच्छ असावी. ही 2 अर्थांनी आहे. एका अर्थाने माणूस बोलताना जर का अडखळत असेल, जे भाषण करणाऱ्या माणसाचं बोलणं जर का तुम्हाला समजत नसेल, उमगत नसेल, तो अडखळत बोलत असेल, तर आपण त्याचं भाषण ऐकणार का? नाही ऐकणार. त्याची भाषा आणि त्याची जिव्हा, त्याची वाणी कशी असली पाहिजे? स्पष्ट, समोरच्याला समजेल अशी, रुचणारी, आवडणारी, सौम्य, मृदू अशी असली पाहिजे. जिव्हा ही 2 कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय दोन्ही प्रकारची आहे. म्हणजे हे एकच अवयव असा आहे की जे कर्मेंद्रियही आहे आणि ज्ञानेंद्रिय सुद्धा आहे. कर्मेंद्रिय असं आपण बोलतो, म्हणजे कर्म करतो, म्हणून जिव्हेचा वापर कर्मेंद्रियात होतो.
ज्ञानेंद्रिय म्हणजे खाताना, तो ज्ञानेंद्रिय आहे, तो चव देतो आपल्याला. नाथ महाराज खूप छान सांगतात, जिने रसना जिंकली तिने जग जिंकले. ज्याने जिभेवरती ताबा मिळवला, जे गोड बोलणं शिकले, त्यांनी सगळं जग, तो विश्वाचा मित्र झाला, म्हणून त्यांनी सगळं जग जिंकून घेतलं. बहिणाबाई खूप छान सांगतात की जिभे तुला कडू कारले ते न रुचे, कडू बोलणे कसे रुचे. तुला कडू कारलं रुचत नाही, खावंसं नाही वाटत, मग तुला कडू बोलावं कसं वाटतं. म्हणून आपण जेव्हा बोलतो तेव्हा इतरांशी बोलताना कसं बोललं पाहिजे, गोडच बोललं पाहिजे. म्हणून जिव्हाव्रत विद्यादान करणाऱ्या लोकांनी जिव्हाव्रत हे अंगीकारलंच पाहिजे. आपण म्हणतो ना, जिभेवरती सरस्वती आहे. ती सरस्वती केव्हा राहते, जेव्हा आपण हे जिव्हाव्रत अंगीकारतो, जेव्हा आपण समोरच्याशी गोड बोलतो, जेव्हा आपण जिभेचा सगळ्या समतोल सांभाळतो, त्यावेळेस आपल्या जिभेवरती सरस्वती राहते खऱ्या अर्थाने. म्हणून जिव्हां विद्यानिधी पातु कंठम भरतवंदितः. अशा या प्रभू रामचंद्रांनी माझ्या जिव्हेचं रक्षण करावं.